अर्ध आपण पाहिला. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना प्रथम फलंदाजी करत धावा उभारल्या गेल्या धावफलकावरती. 48-49 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी मैदानाच्या आत. या ठिकाणी गोलंदाज साहिल, ज्या साहिलला मात्र 2 या धावसंख्येवरती जीवनदान मिळालं. त्यानंतर 26 धावांची बहारदार खेळी त्याच्या बॅट मधून आली आणि या दमदार खेळीच्या बळावरती मात्र तब्बल 48 धावांपर्यंत मजल मारणारा संघ आता या धावा डिपेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सलामीच्या जोडीच्या भूमिकेमध्ये 2 सलामीवीर फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. अशोक पाटील आणि त्याच्या समवेत शिवा. अशोक असतील स्ट्रायकिंग एंडला. खरं तर पहिल्या चेंडूला निरुत्तर केलंय. यावेळेला समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड खेळलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउन्सला चेंडू गॅदर केला जाईल. सिंगल धाव फलकावरती आली आहे. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की पहिला चेंडू ज्यावेळेला तुम्ही मिडल ऑफ द बॅट घेताना त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा एका वेगळ्या उंचीवरती असतो. तो आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज अशोक पाटीलच्या बॅटमधून मात्र ही पहिली धाव फलकावरती अंकित केली गेली. संघाची एकूण धावसंख्या बिनबाद 1 ही धावसंख्या. यावेळेला पॅडलाईनवरचा चेंडू होता. लाऊड अपील आहे. कदाचित पंचांकडे जोरदार अपील, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली तर कदाचित लेग स्टंपला सोडून जाणारा हा चेंडू होता. पॅडलाईनचा या ठिकाणी इशारा केला, अर्थातच लेग बायचा इशारा केलाय. एक अतिरिक्त धाव फलकावरती आली आहे. शिवा थोडासा मी म्हणेन की वेगानं इथे बीट केलं होतं. यावेळेला चेंडूकडे पाहत राहिले. चेंडूची लाईन पाहिली. पंचांकडे आचारभूत नजरेनं देखील पाहिलं गेलं. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये हे समजण्या अगोदर चेंडू मात्र जाऊन विसावलाय. तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. भन्नाट वेग आहे. साहिलचा जर आपण विचार केला तर एक जेन्युइन ऑलराऊंडर, एक सर्वाधिक महत्वाचा खेळाडू, परंतु इथे मोठा फटका खेळाचा पुन्हा एकदा मानस. पंचांची देहबोली काय सांगते? होय, यावेळेला डाव्या इष्टीला सोडून जाणारा चेंडू. पंच आमच्या दिशेने वळत आहेत. इट्स अ वाईट बॉल. एक आणखीन अतिरिक्त धाव ही धाव फलकावरती अंकित केल्या जाईल आणि ह्या ज्या अतिरिक्त धावा आहेत ना, या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. अगोदरच जर आपण पाहिलं तर फक्त 48 धावा धाव फलकावरती आल्या. ज्यावेळेला तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकता, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेता, त्यावेळेला मात्र मोठी धावसंख्या उभारणं हे बंधनकारक असतं. परंतु पहिल्या 2 षटकांमध्ये गमावल्या गेलेल्या विकेट्स, त्यानंतर फलंदाज मयूर थोडासा चाचपडताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. खरं तर या खेळाडूला प्रमोट केलं गेलं होतं. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळलाय. मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. तोपर्यंत मात्र सिंगल धाव फलकावरती अंकित केली जाईल. एकेरी दुहेरी धावेनं फारसा फरक पडणार नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला फलंदाजीची पॉवर, दमखम दाखवावा लागेल आणि ज्या पद्धतीनं फलंदाजी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये होते ना, संघ थोडासा अडचणीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. अलॉंग द कार्पेट खेळलाय. डीप मध्ये कोणत्या प्रकारचं प्रोटेक्शन नाहीये. गोळीच्या वेगानं चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. मच नीडेड बाउंड्री येते आहे फलंदाजाच्या बॅट मधून. आणि शेवटचा चेंडू. अगदी फलंदाज शिवा देखील सुचवत आहेत की होय, हा चेंडू पॅड लाईन वरती होता आणि त्यानंतर मात्र केवळ मनगटी ताकदीचा वापर केला. बॉडी लाईन अटॅक पहिल्या षटकामध्ये शरीराचा वेध घेणारे चेंडू जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि एकूणच जर पाहिलं तर बॉडी लाईन अटॅक त्याच वेळेला तुमचा सफल होऊ शकतो ज्या वेळेला तुमच्या गोलंदाजीमध्ये ती गती असायला पाहिजे. साहिलच्या गोलंदाजीमध्ये ती गती आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली, परंतु चूक झाली आहे आणि एका चुकीच्या प्रतीक्षेमध्ये असणारा शिवा, ज्याच्या बॅटमधून मात्र मनगटी ताकदीचा त्यानं वापर केलाय आणि डीप स्क्वेअर लेगला 4 महत्वपूर्ण धावा, मच निडेड बाउंड्री ज्याला म्हटलं तर ती बाउंड्री या ठिकाणी आली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती येत आहेत. गोलंदाजीमध्ये गोलंदाज दिशांत सैनी या गोलंदाजाकडे मात्र मोर्चा वळवला गेलाय. काहीशी कानमंत्रणा या ठिकाणी जरूर संघनायकाच्या माध्यमातून दिली जाते. एकूणच जर पाहिलं तर इथे दबाव बनवण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाजीची जी धार आहे ना, ती धार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. अजूनही जर पाहिलं तर पॉवर प्लेचं जे रिस्ट्रिक्शन आहे ते मैदानाच्या आतमध्ये जरूर एक अतिरिक्त खेळाडू बाउंड्री लाईनला पेट्रोलिंग करत असताना. येस सर. तर शेट्टू 11 तलोजा आणि DCC कोपरा. शेट्टू इथे आलाय. शेट्टू या.
व्यासपीठावरती. यावेळेला मात्र वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगल आली आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट करण्याचं सर्वाधिक महत्त्वाचं काम. अशोक आणि शिवा ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी सेन्सेबल क्रिकेट आपल्याला दोनही खेळाडूंकडनं पाहायला मिळतोय. वेट अँड वॉचचं क्रिकेट आहे. नाहक कोणत्याही चेंडूवरती आक्रमण करताना हे दोनही खेळाडू पाहायला मिळत नाहीये. फक्त एक रणनीती या दोनही खेळाडूंची की निर्धाव चेंडूंची संख्या कमीत कमी ठेवायची आहे. यावेळेला मोठा फटका खेळाचा मानस होता. बॅटीचा इनसाइड एज. खरं तर यष्टी रक्षकाला सद्दी होती, परंतु शेवटच्या क्षणाला कुठेतरी सेफ लँडिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. चेंडूची 3 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू सेफली लँड होताना पाहायला मिळतोय. नशिबाची साथ. पहा, क्रिकेटमध्ये तुमच्याकडे केवळ गुणवत्ता असून चालत नाही, तर गुणवत्तेबरोबर तुम्हाला नशिबाची साथ मिळणं देखील महत्त्वाचं आहे. आणि इथे ती नशिबाची साथ या दोनही आघाडीच्या फलंदाजांना मिळत असताना पहिल्या सत्रामध्ये जर पाहिलं तर साहिलला मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानानंतर त्याच्या बॅटमधून आलेल्या 26 महत्त्वपूर्ण धावा. कारण जर का तो झेल टिपला गेला असता, साहिलची विकेट जर का आली असती, तर जो निर्णय घेतला गेला होता नाणेफेक जिंकल्यानंतर, तो निर्णय काही अंशतः अंगलट आल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये फारसं स्थान नसतं. परंतु इथे जर आपण पाहिलं तर मात्र धावांचा पाठलाग करताना योजनाबद्ध पद्धतीने हे दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. मच नीडेड विकेट. विकेट येणं गरजेचं होतं आणि त्याकरता आणलं गेलं गोलंदाजाला. दिशांतनं मिळवून दिली पहिली सफलता. फलंदाज बॅक टू द इथे आगमन होत आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. आपण पाहतोय वेलकम शुभ. भारतीय जनता पार्टीचे सक्षम नेतृत्व, युवा मोर्चाचे आमचे सन्माननीय शुभ पाटील यांचं इथे आगमन झालं आहे. तर नक्कीच त्यांना विनंती करेन की आपण अस्वस्थ व्हायचं आहे व्यासपीठावरती. वेलकम शुभ. तर नक्कीच या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांचा मात्र फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये सन्माननीय पाहुण्यांचं मात्र शुभागमन या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु विकेट आली आहे. मच नीडेड विकेट. पण विकेट येणं गरजेचं होतं, कारण दबाव बनवायचा असेल प्रतिस्पर्धी संघावरती तर तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स घेणं महत्त्वाचं आहे. आणि खास करून धावा डिफेंड करताना आणि त्याच कामगिरीसाठी दिशांतला गोलंदाजीसाठी आणलं गेलं होतं. आणि ती कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना खरं तर पहिल्या 3 चेंडूवरती आलेल्या सिंगल्स कुठेतरी दबाव बनवला गेला आणि त्या दबाव मात्र झेलू शकले नाहीयेत. फलंदाज शिवा बॅक टू द पॅव्हिलियन. एक चौकार शिवाच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 4 चेंडूंमध्ये त्याने 6 धावांचं योगदान दिलं. आणि यावेळेला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 अभिजित देहाडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आल्या आल्या मोठे स्ट्रोक्स खेळणे आणि तेही या रजनी क्रिकेटमध्ये ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे. वातावरणातील जो गारवा आहे त्यामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नाही, हे बऱ्याच वेळेला आपण चित्र पाहिलं. आणि हेच कारण होतं की जितक्या धावा धावफलकावरती उभारल्या जातील ना, त्या धावा आमची गोलंदाजी डिपेंड करू शकते. हा आत्मविश्वास होता. साहिलने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा धाडसी निर्णय होता. खरं तर प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा निर्णय होता. हा निर्णय घेतल्यानंतर अनेक क्रीडा रसिकांना प्रश्न पडला की घेतला गेलेला हा निर्णय योग्य आहे का. परंतु मी नेहमी या ठिकाणी सांगू इच्छिन की निर्णय कोणताही चुकीचा नसतो. तो कसा योग्य आहे हे तुम्हाला सिद्ध मैदानाच्या आतमध्ये करता येणं गरजेचं आहे. इथूनही धावांचा पाठलाग करताना जर आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी झालंय समाप्त. दुसऱ्या षटकामध्ये कमालीचं कमबॅक राहिलंय. अवघ्या 4 धावांचं हे षटक 2 षटकांचा खेळ संपलाय. 1 गडी बाद 12 ही धावसंख्या धावफलकावर. तर टॉससाठी यायचा बघा दोन्ही कॅप्टन. या सेट टू 11 टीम कॅप्टन नितेश जग्गू आलाय. DCC कोपरा संघाचे कॅप्टन जगदीश ठाकूर. नक्कीच सर, या ठिकाणी यानंतर आणखीन एक रंगतदार लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. दोनही ताकदवान संघ आहेत. एकमेकांच्या समोर आपल्याला हे दोनही संघ पाहायला मिळतात. परंतु डीजेच्या माध्यमातून जे आपण गीत ऐकलं ना नुकतंच, 19 फेब्रुवारी जगात भारी, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची 395वी
जयंती उत्सव आपण साजरा केला आणि संपूर्ण जगभरामध्ये एक शिवमय वातावरण आपल्याला त्या दिवशी जरूर पाहायला मिळालं. शिवरायांची शिकवण, शिवरायांचं आचरण आणि शिवरायांनी दिलेली जी मी म्हणेन की जो आदर्श त्यांनी राखून दिलाय ना, त्या आदर्शाचं पालन आपल्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये देखील करणं गरजेचं आहे. येणाऱ्या पिढीला शिवरायांचा इतिहास सांगणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं जो शिवजयंतीचा उत्सव आपण पाहिला ना, त्याला मानवंदना देणारं हे शिवरायांचं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. नाव बॅक टू क्रिकेट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र या अपीलमध्ये उत्साह जास्त, कारण ओव्हर वेस्ट हाईट, कमरेच्या उंचीच्या वर हा चेंडू शरीरावर आदळला आणि तरी देखील अपील लाऊड आपल्याला पाहायला मिळाले. हे दर्शवत आहेत की दबाव बनवण्याचा प्रयत्न आहे. परंतु एकीकडे जर पाहिलं तर एकतपाडा संघ, दुसरीकडे घरकुल संघ. घरकुल संघ फाईट बॅक करण्यासाठी ओळखला जातो. या संघाचे बरेचसे सामने आपण पाहिलेच याच मैदानावरती. अनेक स्पर्धेच्या माध्यमातून तो संघ नेहमी आपल्याला खेळ करताना मैदानावरती पाहायला मिळतो आणि या संघाकडून नक्कीच फाईट बॅक केला जाणार का? विपरीत परिस्थितीमध्ये पहा, अनुकूल परिस्थितीमध्ये प्रत्येकजण आपला सर्वोत्तम खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करतो, परंतु संघासाठी तोच महत्त्वाचा खेळाडू असतो जो प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या सर्वोत्तम खेळाच्या माध्यमातून आपल्या संघासाठी तारणहार ठरतो. तो तारणहार इथे कोणता? खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ठरणार. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. साहिल आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं षटक हाताळताना कमालीची कामगिरी आपल्या संघासाठी करतोय आणि खऱ्या अर्थानं प्रभावित करणारा खेळ साहिल या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल गायकर ज्यानं पॉवर प्ले 1चं षटक हाताळलं, 8 धावा दिल्या, सफलता कोणत्याही प्रकारची मिळाली नाही, परंतु जो प्राथमिक दबाव होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये तो बनवण्यात यशस्वी ठरला. त्याचा फायदा उचलला दिशांत सैनीनं. एक विकेट महत्वाची त्यानं आपल्या खात्यामध्ये जमा केली आणि त्यानंतर साहिल आणखीन एक चांगला चेंडू आहे, वेग आहे, भन्नाट वेग आहे आणि त्या वेगाची प्रचिती मात्र पाहायला मिळते. अक्षरशः फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टाकल्याप्रमाणे ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळते. सलग जे 3 निर्धाव चेंडू आणि हे 3ही निर्धाव चेंडू दबाव बनवताना पाहायला मिळतात. याही वेळेला शफल अक्रॉस द लाईन खेळण्याचा मानस. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, सरळ चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. मागील 4 चेंडूंचा खेळ जर पाहिला तर फलंदाज केवळ आणि केवळ 5 चेंडू या ठिकाणी झालेत आणि 5ही चेंडू हे निर्धाव फेकले गेलेत. कमालीची गोलंदाजी. या आजच्या रजनीमधलं पहिलं निर्धाव षटक गोलंदाजाच्या माध्यमातून येणार का? ज्यानं फलंदाजीमध्ये तब्बल 26 धावांचं योगदान दिलं, ज्याला 2 या धावसंख्येवरती जीवनदान मिळालं. आज नशिबाची 7 या खेळाडूकडे आणि होय, या वेळेला एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळालाय. खांद्यांचा वापर, निर्धाव षटकाची सांगता आणि संपूर्ण संघाच्या माध्यमातून मात्र पाठ राखण केली जाते. या खेळाडूची उत्साह वाढवला जातोय. निर्धाव षटकाची सांगता. तर टॉस आपण इथे घेतोय. मी शुभ पाटील यांना विनंती करेन, शुभ या, आपल्या शुभास इथे टॉस करायचा आहे. येस, तर टॉस केला जातो इथे शुभ पाटील यांच्या शुभ हस्ते. येस, टॉस केला गेलाय. येस, टॉस जिंकलाय तो कोपरा संघाने. डिसिजन जगदीश फक्त सांगा. फिल्डिंग आहे. तर मी शुभला विनंती करेन की आपण आसनस्थ व्हायचं आहे. थँक्यू व्हेरी मच संदीप सर. आणि पुन्हा एकदा 12 चेंडू 37 धावांची गरज. इथून मात्र आक्रमक खेळ. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल, कारण 12 चेंडू आणि 37 धावांची गरज. परंतु इथं दुसरी धाव घेण्याचा मानस आणि हा मानस मात्र हाणून पाडलाय. फलंदाज होतोय बाद. इथे अपील होतीये की क्रॉसिंग झाली आहे का? पंचांनी निर्वाळा दिलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज असेल बाद. या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईस केली आहे, आपल्या विकेटचं आत्मसमर्पण केलं आहे. मागील षटकामध्ये ज्या पद्धतीनं साहिलनं गोलंदाजी केली आहे ना, पूर्णपणे सामन्याला कलाटणी देणारं षटक त्यानं हाताळलंय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. आजच्या रजनीमधलं पहिलं निर्धाव षटक फेकण्याचा बहुमान त्या गोलंदाजानं आपल्या नावावरती केला आणि कदाचित कांचनजी आमच्यापर्यंत माहिती देतील आतापर्यंत किती गोलंदाज असे ठरले की ज्यांनी चौथा गोलंदाज आहे. आतापर्यंत 3 गोलंदाजांना ही किमया या स्पर्धेमध्ये केली आणि साहिल चौथा गोलंदाज ठरला आणि आजच्या रजनीतला पहिला गोलंदाज ठरला ज्यानं 6ही चेंडू निर्धाव फेकले. खरं तर सध्याच्या मॉडर्न डे क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणं
एक खूप मोठी उपलब्धी असते कारण मॉडर्न डे क्रिकेट. येस, इट्स ऑफ द बॅट. पंच इशारा करतायत. बॅटीची कट घेऊन जाणारा चेंडू सिंगल मात्र धाव फलकावरती आली आहे. एकेरी दुहेरी धावेनं आता फारसा फरक पडणार नाहीये हे ओळखलंय. एकीकडे एकतपाडा, एकीकडे घरकुल. घरकुल संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर पाहायला मिळते. डॉट बॉल पर्सेंटेज ज्यावेळेला तुम्ही धावांचा पाठलाग करता त्यावेळेला डॉट बॉल पर्सेंटेज तुम्हाला कमीत कमी ठेवावं लागतं. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा धाव फलकावरती आल्या आणि तिथून जो दबाव आहे ना तो दबाव आपल्याला घरकुल संघावरती पाहायला मिळाला आणि तो दबाव मात्र झेलू शकले नाहीये. त्यानंतर दिशांतनं मिळवून दिलेली पहिली सफलता, पहिली विकेट ही सर्वाधिक महत्त्वाची ठरली. यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय. एकपेक्षा जास्त या चेंडूवरती मिळणार का? होय, थोडंसं फंबल पाहायला मिळतंय आणि फलंदाज नेहमीच दुसऱ्या धावेसाठी तत्पर असतात, तयार असतात. हेच पाहायला मिळालं चित्र मैदानाच्या आतमध्ये. परंतु आता दरकार आहे मोठ्या फटक्यांची कारण एकेरी दुहेरी धावा धावफलकावरती घेण्याचा वेळ फेज या ठिकाणाहून निघून गेलाय. आता अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये साकारावं लागेल. आमचे राममामा पाटील यांचं देखील इथे आगमन झालंय. राममामा या, आपलं देखील स्वागत आहे. तर यानंतर सामना सेट टू 11 तलोजा वर्सेस DCC कोपरा. टॉस जिंकलाय कोपरा संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. तलोजा संघाला फलंदाजी करायची आहे. यानंतरचा एक अप्रतिम सामना. 80-11 कोपरा हा संघ आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो इन ॲक्शन. यानंतरच्या सामन्यामध्ये संदीप सर आपण त्याही संघाला पाहू. या विभागातला सर्वाधिक लोकप्रिय संघ म्हणूनच या संघाची ओळख आहे आणि एकूणच जर पाहिलं ना तर हा या संघाचा खेळ पाहण्यासाठी या मैदानावरती नेहमीच मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आपल्याला जरूर पाहायला मिळतो. एकूणच जर पाहिलं तर एकेरी दुहेरी धावेनं या ठिकाणी धावा धावफलकावरती उभारल्या जातात. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं. परंतु ही म्हण आता इथे लागू होणार नाहीये कारण धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा. 49 अवघ्या धावा धावफलकावरती आल्यात. 18 धावा. यावेळेला मात्र थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. थोडासा डिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. होय, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावां. डीजे अप्रतिम अप्रतिम संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. खरं तर सामन्यामध्ये आपण पाहिलं तर चौकार जरूर आलाय. चौकार थोडासा उशिरा का होईना मैदानाच्या आतमध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. परंतु डीजेच्या माध्यमातून जे आपण गीत ऐकलं ना, ज्या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळाला, जय जय महाराष्ट्र माझा, हे गीत मात्र आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं आणि इथून याच गीतापासून प्रेरणा घेत असताना यावेळेला मात्र हात खुले करण्याची संधी. पॅडलाईन वरचा चेंडू आणि त्या चेंडूला केवळ दिली आहे दिशा फाईनच्या क्षेत्रातून. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. सन्मान घेऊया. व्यासपीठावरती ज्यांचं इथे आता आगमन झालेलं आहे ते आमचे सन्माननीय भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शुभ पाटील यांचा सन्मान आपण इथे घेतोय. मी अशोक बुवा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान घ्यायचा आहे. तो 25 धावा धावफलकावरती आल्या. शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावांची अजूनही गरज आहे. सामना इथून देखील बनवला जाऊ शकतो. आत्मविश्वास. 2 बॅक टू बॅक चौकार या ठिकाणी आलेत. येस, पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. थोडंसं स्वयंसेवकांना विनंती आहे. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सचिव शुभ पाटील यांचा सन्मान येथे केला जातोय. या व्यासपीठावरती आपण पाहतोय आज वेळात वेळ काढून ते इथे उपस्थित राहिलेत आणि नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा सन्मान येथे केला जातोय. तर करण गायकर हे देखील इथे आले. त्यांना देखील विनंती आहे. आणि याचबरोबर आमचे सोयरे मंडळी मधुकर मामा पाटील यावं आपण च्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. तर करण गायकर देखील इथे आहेत. त्यांना देखील विनंती असेल. करण या, आपलं देखील स्वागत आहे.
ये बाला. तर चला करण गायकर. करण या. ये. तर आमचे रविदादा पाटील पंच, जबरदस्त पंच आमचे रुंजन यांचं देखील इथे आगमन झालंय. सर्वेश या. सर्वेश. करण गायकर यांचा सन्मान आपण इथे घेतोय. तर आमचे सोयरे मधुकर राघव पाटील यांच्या वतीने 5,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचा आभार. तर उपस्थित सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण पुन्हा एक वार शब्दसुमरांच्या माध्यमातून करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आणि जाऊयात मैदानाच्या दिशेनं. कारण 6 चेंडू 24 धावांची गरज असताना पहिली धाव फलकावरती आली. इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 धावांची गरज. इक्वेशन ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह कव्हरेज पाहत आहे. आजच्या 8व्या रजनीमध्ये ही स्पर्धा आली आहे. डे 8 अर्थातच 8व्या रजनीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या फेरीतील पहिली लढत 2 ताकदवर संघ एकमेकांच्या समोर बॅटल मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल नवीन फलंदाज. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गक्रमण करतायत. तर आमचे कोपऱ्याचे अक्षय भोईर इथे आलेत, त्यांना विनंती आहे की आपण यावं. आणि आमचे सत्यवान पाटील सोयरे तसेच सतीश ठाकूर नोडी यावं आपण व्यासपीठा. आमचे राजन तोडेकर आले असतील, आमचे ज्ञानेश्वर पवार तसेच भाऊजी नरेश पवार, सर्वांना विनंती आहे की आपण या, आपलं स्वागत आहे. तर येणारे 5 चेंडू आणि इथून जर पाहिलं तर 23 धावांची गरज होती. अशोक सलामीला आलेले फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. कदाचित या ठिकाणी पंचाने इशारा दिलाय की चेंडू आणि बॅटचा येस इट्स ऑफ द बॅट. 27 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. एकूणच जर पाहिलं तर धावांचं लक्ष होतं 49. आता येणारे 4 चेंडू आणि 22 धावांची गरज, मोठ्या फटक्यांची गरज. परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. या ठिकाणी कमालीची गोलंदाजी करताना मंगेश गायकर देखील अनुभवी गोलंदाज आहे. त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि एकूणच जर पाहिलं तर आपल्या अनुभवाचा फायदा आपल्या संघाला करवून देत असताना गती फारशी नाही आहे, परंतु अचूकता भेदकता गोलंदाजीमधली ही त्यांना एका वेगळ्या दर्जाचा खेळ करण्यास या ठिकाणी भाग पाडताय. परंतु इथे मात्र मिडल ऑफ द बॅट अगदी थोडासा उशिरा का होईना परंतु षटकार मात्र पाहायला मिळाला आहे. हे षटकार जर पहिल्या षटकांमध्ये आले असते ना तर कदाचित जो निर्धाव षटक खेळला गेला तो निर्धाव षटक अंगलट आल्याची चिन्ह पाहायला मिळतात. यावेळेला सरळ साईड स्क्रीनच्या वरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांन करता सिक्सर. षटकारानं 33 या धावसंख्येपर्यंत मजल मारली जाती आहे. थोडासा उशीर केलाय मैदानावरती. इक्वेशन जर आपण पाहिलं तर शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि तब्बल 16 धावांची गरज. इथे एखादा खराब चेंडू परंतु नाहीये. मंगेशकडून खराब चेंडूची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. अलॉंग द कार्पेट या ठिकाणी चेंडू खेळला जातोय. फक्त आणि फक्त सिंगल आली आहे. सुरुवात दमदार करता आली नाहीये. विकेट गमावले गेले. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 12 धावा आल्या. तिसरं षटक साहिलनं कमालीचं हाताळलं, ज्यामध्ये 6 चेंडू त्यानं निर्धाव फेकलं. त्या 6 चेंडूंमध्ये किमान 8 ते 10 धावा जर का आल्या असत्या तर मात्र सामन्याचं चित्र काहीसा वेगळा पाहायला मिळालं असतं. इथे शेवट गोड करण्याचा प्रयत्न, षटकार आलाय परंतु या षटकारानं केवळ पराभवाचं अंतर कमी होईल. पराभव टाळता येणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांन करता.
तर पहिला सामना या ठिकाणी हॅलो साहिल, चला साहिल या. तर वाकलन टीमचे जर खेळाडू इथे आले असतील तर रिपोर्टिंग करा. आपण वाकलन सी, वैदेही 11 वाकलन आणि चैतनेश्वर कुटारी. प्रशांत, यस. चला साहिल या. मी आमचे सोयरे मधुकर पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते साहिलला मॅन ऑफ द मॅच द्या. आणि बाळा मला या. चला रविदादा पाटील आमचे रोंजनचे पंच, रविदादा या. Check. Thank you so much, Praveenji Arjun sir Kalamboli. Thank you so much, संदीपजी पाटील सर मोरबी, रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशन अध्यक्ष. आपले मनस्वी आभार. लढत क्रमांक 2 कडे प्रस्थान केले जाईल. स्वर्गीय जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मोरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. हा क्रिकेटचा सोहळा, याची देई याची डोला, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आहे. आज या परिभागातील धाकड संघांचा सहभाग इथे पाहायला मिळतो. ऑफिशियल अंपायर टीम इथे ग्रीन सिग्नल देते. पहा पहिलाच बॉल, जिनीचा आपण जोरदार अपील पाहतो. अगदी मिडॉन कडे तो सज्ज होता क्षेत्ररक्षक म्हणून, त्यानंतर अगदी पुढे आला आणि त्याची अगदी जोरदार आपण अपील पाहिली. स्वतः गोलंदाज रोहित कोहली आपण पाहतो.
एक वेगवान गोलंदाज म्हणून ख्याती प्रस्थापित करणारा हा गोलंदाज, वेगाचा बादशाह म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं कोपरा संघाच्या माध्यमातून. राईट हॅम होड द विकेटनं मारा केलाय. बोल्डिंग दंडा बहार, दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी रोहित कोहली, रफ्तार की गोली. अगदी पहिला बॉल डॉट पाहिला, त्यानंतर अगदी यष्टांचा वेध घेणारा चेंडू सफर गेला. रोहित कोहलीनं आपल्या भात्यातून अगदी शेट्टू 11 तळोजा हाही संघ यंदाच्या हंगामामध्ये अनेक स्पर्धेमध्ये भ्रमंती करताना पाहिलं. यश प्राप्ती सुद्धा चांगली राहिली आणि त्यानंतर पाहायला मिळतो अंश 11 कोपरा, अगदी DCC कोपरा आज अंश 11 या नावानं खेळतो. सन्माननीय खेडे गावाचे एवन सरपंच महोदय शैलेश शेट माली यांच्या माध्यमातून या संघाला पाक केलं जातं आणि अनेक स्पर्धेमध्ये या पॅकनं एक मोठं यश प्राप्त केले. हा सुद्धा इतिहास आहे. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश, अगदी पायांचा वेध घेणारा चेंडू सफर गेला. मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल होतो. अगदी एक धाव प्राप्त केली जाते. अकाउंट ओपन झाले. शेट्टू 11 तळोजा या टीमचा पहिल्यांदा काढू बाद होताना पाहिला ताहिर. तर यानंतरची लढत असेल 9191 स्टार ओबे आणि वर्सेस गौरी स्पोर्ट नेवाली. दोन्ही टीम कॅप्टन उपस्थित राहा. निकेश इथे आहे, निकू मात्रे, नुरा पटेल इथे आमचे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. आणि याचबरोबर आमचे सन्माननीय जावई नितीन पाटील पापडीचा पाडा यांचं इथे आगमन होतंय. त्याचबरोबर रोशन आंग्रे पेंदर आणि त्याचबरोबर आमचे भाचे प्रवीण भोईर ब्रह्मा राजे यांचं इथे आगमन झालेलं आहे या व्यासपीठावरती. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे खारघर शहर अध्यक्ष अनिलदादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. जोरावरती पूर्णपणे रोखून धरले. अगदी पुन्हा एकदा प्रहारबाजी आता जारी होती. उत्तमरित्या हा टोलेजंग फटका खेळला, जिथे अंतिम चेंडू गणिक आलाय. हा दमदार चौकार आणि अशा रीतीने पिवनचं पहिलं षटक इथे समाप्त होताना पाहायला मिळताना पहिल्या षटकादरम्यान शेट्टू 11 तळोजा संघाची धावत संख्या 2 गड्यांचा खात्मा 6 धावा. मिळते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्मृती स्थान श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिबार मानाचा मुजरा. आज विजय महोत्सव साजरा करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील नामवंत संघ आमने सामने झुंजताना पाहायला मिळत आहेत. परंतु पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या षटकादरम्यान काहीशी धाकड ताकदवर गोलंदाजी रोहित कोहलीच्या माध्यमातून समर्पित होताना पाहिली. फक्त धावा त्यानं खर्चिक केल्या 6 धावा. अगदी पहिलं षटक अति वेगानं समाप्त होताना पाहिलं आणि त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती येतोय जिनीत पवार इथे बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. आणि याही षटकादरम्यान पूर्णपणे आक्रमक शैलीचे चेंडू आपल्या भात्यातून सफर करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज असेल. परंतु शेट्टू 11 तळोजा या संघाला आपला गाजावाजा प्रस्तावित करावे लागेल. तर पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान कोसळलेले 2 विकेट काहीसा दबाव छोडतो कोपरा संघ, परंतु अटकेपार झेंडे रोवणं गरजेचं असेल. ओहो, अलवार पद्धतीने हा चेंडू सफर केला. मिड्डाणकडे चेंडूची धडपकड केली जाते. अगदी 1 धाव
पहिल्या चेंडू गणिक बनताना पाहायला मिळते. हे षटक काहीस अटके पार रित्या खेळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. खरं अलीकडच्या षटकादरम्यान अगदी आक्रमक शैलीचे चेंडू आपण रोहित कोहलीच्या भात्यातून सफर होताना पाहिले, जिथे दोन फलंदाजांना जलद गतीनं माघारी परतावं लागलं. आता आलाय जिनीत पवार, पहिला चेंडू अतिशय सुंदररित्या त्यानं हाताळलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते अंश 11 कोपरा या संघाची. प्रहार केला, काउंटर अटॅक लॉंग ऑन कडे, हा फटका दागलाय. दमदार फटकेबाजी येतोय या इनिंग मधील पहिला षटकार. ते गोलंदाज जिनीत पवार वरती हल्ले चढतायत. चेंडू क्रमांक 3 जिनीत पवार बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. राईट मोड द विकेट मारा केलाय. सुंदररित्या फटके खेळले जात आहेत. पहिल्यांदा पहिला षटकार, आता येतोय चौकार. जिनीत पवार चेंडू क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा तयार. ओहो, हलवार पद्धतीने हा चेंडू ट्रॅव्हल केलाय. अलीकडचे दोन चेंडू पाहिले तर या गोलंदाजावरती बेधुंद हल्ले चढताना पाहिले, परंतु तात्काळ या गोलंदाजानं इथे कमबॅक साधलंय. पहिला चेंडू ज्या पॉवरनं राहिला त्या दर्जाचे अलीकडचे चेंडू आपल्या भात्यातून सफर करण्याचे प्रयत्न राहिले, परंतु तिथे अपयश प्राप्त झालं. षटकार आणि त्यात नंतर आला चौकार. अलीकडे पाहिला आपण डॉट बॉल. प्रहार केला, अगदी पायांचा वेध घेणारा चेंडू सफर केलाय. लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा घेण्याचा माणूस होता, परंतु धाडस नाहीये. हे पाहता याही चेंडू गणिक अगदी 1 धाव प्राप्त होते. सांघिक कोठा पुढे अगदी कासव छाप पद्धतीनं पुढे मार्गस्थ होतोय. शेट्टू 11 तळोजा 2 गड्यांचा खात्मा. एकूण धावा 18. tenniscricket.in अगदी हिंदुस्थानातील नामवंत लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेला पूर्णपणे कव्हर केलं जातं. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी या स्पर्धेची पाहायला मिळते. नॉन सायकेनला अगदी नाट्यमय घडामोडी काहीशा घडताना पाहायला मिळत आहेत. सॉफ्ट सिग्नलला सुद्धा खूप महत्व आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतामध्ये. सुनील पाटील सर त्या ठिकाणी तैनात होते. कंट्रोल रूम कडे हा निर्णय काहीच आपल्याला प्रलंबित पाहायला मिळतो. काहीसा निर्णय कंट्रोल रूम कडे आपल्याला प्रलंबित पाहायला मिळतो. अगदी नॉनचा केनला डेंजर झोन कडे आपण धावताना पाहिलं आणि त्या ठिकाणी काहीसा तालमेलचा आपण अभाव पाहिला, कारण फटका चांगल्या रीतीने आपण खेळताना पाहिलं. खेळाडू सज्ज होता अदनान, त्याच्या साथीने अगदी अरफत आणि अगदी तुफानी खेळ साकार करण्यासाठी एक खेळाडू सज्ज आहेत. पहिला खेळाडू ताहिर, त्यानंतर शेट्टूला अगदी माघारी परतावं लागले आणि हे 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर कांचन सर या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती आता काहीशी दारोमदार पाहायला मिळते. कंट्रोल रूम मध्ये काहीसा वेळ हा व्यतीत केला जातो आणि त्यानंतर अगदी योग्य निर्णय कंट्रोल रूम कडून अगदी मैदानाकडे सोपवला जाईल आणि ऑफिशियल अंपायर टीम संकेत स्थळावरून हा निर्णय इथे तुमच्यापर्यंत सुपूर्द करतील. अगदी सॉफ्ट सिग्नलला खूप महत्व आहे सुनील सर. आपला सॉफ्ट सिग्नल आउट आहे, परंतु कंट्रोल रूम मध्ये पूर्णपणे पडताळणी केली जाते. tenniscricket.in आणि त्यानंतर संपूर्ण आमचा ऑफिशियल अंपायर वर्ग इथे तैनात आहे. कोपरा विरोधात तळोजा, एक बहुचर्चित सामना. दोन्ही संघ त्याच ताकदीने खेळताना पाहायला मिळतात आणि अंतिम पडावमध्ये कॉमेंट्री बॉक्स कडे हा निर्णय हा त्वरित सोपवला जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी, या चेंडूगणी काय राहील कहाणी हे पाहावं लागेल.
रोहित कोहलीनं पहिलं षटक उत्तमरित्या हाताळलं. फक्त 6 धावा त्यानं खर्च केल्या. आता जिनीत पवारवरती काहीशे हल्ले चढल्यानंतर कमबॅक साधलंय. ऑफिशियल पाठीम खेळाडू होतोय रन आउट. नॉसा केनला अगदी डेंजर झोन कडे आपण धावताना पाहिलं. तर पडगे गावचे आमचे सन्माननीय योगेश शेठ भोईर, सुधीर पाटील आणि कोपरोलीचे मनोज मस्कर इथे उपस्थित होतात. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत आहे. आमचे जहीर शेठ पटेल हे देखील इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. फटाके मास्टर आपण थोडस फटाके आडबाजूला लावायचे आहेत. अगदी पाहुण्यांचं शुभ आगमन पाहायला मिळतं. सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. आमचे मामाश्री मनोजजी मस्कर कोपरोली, आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर अगदी धाव पुस्तकामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 गड्यांचा खात्मा, 3 गड्यांचा खात्मा, 19 धावा. ओहो, बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज इथे सज्ज होताना पाहायला मिळतो. पहिलं षटक पाहिलं रोहित आणि पुन्हा एकदा रोहित नामक गोलंदाजाचा इथे वापर केलाय. अंश 11 कोपरा या संघाच्या माध्यमातून. पहा पाहुण्यांचं शुभागमन, फटाक्यांची आतिषबाजी, काहीसा स्टॉप पाहायला मिळेल खेळ, कारण पाहुण्यांचं स्वागत केलं जातं अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं. अगदी दिवाळी पूर्वीची दिवाळी पाहतो मुरबी गावाची. अगदी खारघर परिभागातील हे आपण श्रीमंती प्रस्थापित करणार हे आपण गाव पाहतो आणि या गावाच्या माध्यमातून दमदार स्पर्धेचा आपल्याला आगास पाहायला मिळतो. अगदी उत्तमरित्या हा चेंडू खेळलाय, जिथे येतोय दमदार 4 चौकार. संख्येची घोडेस्वारी आता पुढे मार्गस्थ होते. अश्वमेधाप्रमाणे धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. अलीकडे धावा काहीशा रखडल्या होत्या, आता धावा वेगाने पुढे मार्गस्थ होत आहेत. हे कुठेतरी शट्टू 11 तळोजा संघासाठी पोषक आहे. आणि उत्तरार्धाचा विचार केला तर या पहिल्या पूर्वार्धामध्ये पोषक धावसंख्या बनवणं हे तितकंच गरजेचं आहे. धावा आता अतिवेगाने पुढे मार्गस्थ होत आहेत. 3 गड्यांचा खात्मा, 23 धावा धावपटलावरती लागतायत आणि समोर पाहायला मिळतो फलंदाज बसीत आणि एक चांगला हितगुज साधत चांगला फटका त्याच्या बाटमधून आपण येताना पाहिला. पुन्हा एकदा उत्तमरित्या हा फटका टोलवलाय. रिंगण तोडता आलं नाही, सिंगल रन्स इथे प्राप्त केली जाते. 5 सिंगल डबलला सुद्धा प्राधान्य देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि ती योग्य भूमिका इथे सादर केली जाते शट्टू 11 तळोजा या संघाची. शट्टू 11 तळोजा संघ जेव्हा खेळतो तेव्हा भोंगे वाजतात. शट्टू 11 तळोजाचा संघ जेव्हा खेळतो तेव्हा भोपू येतात. आणि हे पाहता अगदी आज काहीशे ते शांत आहेत, परंतु उत्तरार्धामध्ये ती आवाज ही तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल. गोलंदाज रोहित तयार. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न होता, यष्टांचा वेध, बोल्डिंग दंडा बाहेर दांडी गुल. फलंदाज काहीसा गाजावाजा पाहायला मिळतो. रोहित कोहली अगदी वेगवान गोलंदाजीसाठी या गोलंदाजाकडे पाहिले जातं. सन्माननीय जयजी पटेल सर, आपले मनपूर्वक स्वागत. लेजंड समालोचक नेहमीच समालोचकांसाठी एक चांगलं मार्गदर्शन असतं आणि पुढची मॅच सुद्धा आपण ओवे संघाची आहे आणि या संघासाठी नेहमीच एक मार्गदर्शक आणि मेंटर म्हणून एक चांगली भूमिका असते, हे आम्ही अनेक वेळा पाहिले. रोहित कोहली रफ्तार की गोली. रोहितचा विचार केला नेहमीच विख्यात गोलंदाजी रोहित कोहलीच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिले. या संघातील अगदी जग्गू पाहिला आणि त्यानंतर अगदी आपण रोहितला पाहिला, लिजन काढोय. ओहो, प्रहार केलाय, रिंगण तोडलंय, सुंदररित्या स्क्वेअर कट दाखवलंय, येतोय अजून एक धमाकेदार चौकार, 4 रन्स.
तारका काहीसा चमकताना पाहायला मिळतो. असे फटके येणं खूप गरजेचं आहे. षट्टू 11 तळोजा संघासाठी काहीशी पोषक फटकेबाजी दाखवली जाते. लॉंगनची वारी राहिली, फटका राहिला भारी, एक धाव इथे प्राप्त होते. सांघिक कोटा पुढे अगदी कासव छाप पद्धतीनं पुढे मार्ग सोडताना पाहायला मिळेल. तिसरं षटक इथे समाप्त होतोय आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान धावपटलावरती धावा बनताना पाहायला मिळत आहेत. 4 गड्यांचा खात्मा, एकूण धावा 29. डीजे म्युझिक. आमचे सन्माननीय प्रमोद पाटील रोहंजन यांचं देखील इथे आगमन होतं. मी विनंती करेन सन्माननीय उद्योजक आदरणीय प्रमोद पाटील यांचं इथे आगमन होते. हार्दिक हार्दिक स्वागत. प्रमोद यावं. ACC रोहिंजन अरुण क्रिकेट संघ रोहिंजन क्रिकेट संघासाठी नेहमीच एक आर्थिक पाठबळ त्यांचं लाभतं आणि रोहिंजनचं क्रिकेट ज्या उंचीवरती पाहतो यामध्ये अगदी एकच वादा प्रमोद दादा यांचं एक बहुमूल्य योगदान राहिले. दादांचं शुभागमन होत आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक पहिलं कांचन सर अगदी 6 धावा आल्या. त्यानंतर अगदी जिनीत पवार पॉवरफुल गोलंदाजीच्या जोरावरती तिथे धावा बनताना पाहिल्या 13. याही षटकादरम्यान पूर्णपणे धाकड गोलंदाजीच्या जोरावरती रोहित कोहलीनं रोखले षट्टू 11 तळोजा या संघाला. फक्त धावा राहिल्या 10. 3 षटकांचं मिलन केलं तर 29 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 चांद लावणारी खेळी दोन्ही संघांना इथे प्रस्तावित करायची आहे. दोन संघांचा विचार केला मोठ्या संख्येनं क्रिकेट रसिक राजा इथे येताना पाहायला मिळतो. सर्वांचं आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. गोलंदाज येतोय यश कोहली. यशाची यशोगाथा चांगल्या पद्धतीनं त्याला गाठावी लागेल. ओहो, प्रार करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू फळी यांच्यामध्ये तालतंत्र जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची इथे आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. विकी गायकर कोपरा गाव हे सुद्धा या लढतीला एन्जॉय करत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. हा जर चेंडू पाहिला तर अति वेगाचा पॉवरफुल चेंडू सफर केला यश कोहलीनं. अगदी डॉट बॉलची आपण समाप्ती पाहिली. राईट मोर द विकेट मारा केलाय. लॉंग ऑन कडे फटका दागण्याचा प्रयत्न परंतु एकच जावे ते पूर्णपणे शांत ठेवले. जसा फलंदाज ताहीर त्यानंतर षट्टू अशा फलंदाजांना माघारी परतवल्यानंतर अगदी बसित आणि त्यानंतर फैजल या फलंदाजांना अगदी बेमिसाल फटकेबाजी ही अवगत करायची आहे. परंतु यश कोहली सुद्धा विख्यात गोलंदाजीची इथे आखणी करताना पाहायला मिळतो. अगदी फलंदाजापासून काहीसा दूरवरचा प्रवास इथे सफर केलाय आणि हे पाहता अगदी पाहिलं तर पूर्णपणे वाईट बॉलची इथे आपल्याला अधिघोषणा पाहायला मिळते. ऑफिशियल अंपायर टीम सुनील पाटील सर मोरबी, त्यानंतर द्वारकानाथ स्वर्गीय सर बेलवली, हरिभक्त पारायण, दीपक पाटील सर पाली यांची करामत करणारी आपल्याला अंपायरिंगची कार्यप्रणाली पाहायला मिळते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. जॉन्सचा केनला काहीशी घसरगुंडी पाहिली, काहीसा बॉडीचा बॅलन्स हा झुकला गेला, पडला धडपडला परंतु स्वतःला सावरले आणि तत्वर आलेली ही आपण एक सिंगल रन्स पाहतो ज्यानं धावसंख्या पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळते. 33 धावा लागत आहेत. 4 गडी बाद षट्टू 11 तळोजा आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना अंश 11 कोपरा DCC कोपरा याही संघाचा आपण डंका पाहतो. आणि आज कोपरा संघ एक वेगळ्याच ढंगामध्ये खेळताना पाहायला मिळतो. पुन्हा एकदा वेगळं पण साध्य करणारा हा फटका पाहिला जिथे 2 धावा अति वेगाने प्राप्त होत आहे. तिसरीचा प्रयत्न आहे, धोका आहे आणि इथे खेळाडू होतोय बाद. रनआउटची शिकार. नितीन पाटील पापडीचा पाडा यांना विनंती करेन की यावं आपण च्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मी चंद्रकांत नावडेकर अनिलदादा पाटील यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नितीन पाटील पापडीचा पाडा जावं यांचा सन्मान करायचा आहे. नक्कीच, कारण झहीर पटेल तुम्हाला अवगत आहेत कारण त्यावेळेला तुम्हीच आपणच होतो. कारण त्यांची गोलंदाजी कशी असायची ती नक्कीच माहिती आहे. पण आज सपोर्ट चांगला असतो त्यांचा. याचबरोबर रोशन आंग्रे, ब्रह्मा राजे आणि प्रवीण भोईर आमचे भाचे, जीवा स्वर्गीय आमची लाडकी जीवा
चे मोठे पप्पा प्रवीण भोईर, तर ब्रह्मराजे रोशन आंग्रे यांचा आपण सन्मान इथे करतोय. व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय पडगे गावचे उद्योजक आदर्श व्यक्तिमत्व योगेश शेठ भोईर, सन्माननीय मनोज मस्कर कोपरोली उद्योजक दिलीप भोईर, त्याचबरोबर सुधीर पाटील पडगे यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 15,000 रुपयाचा डोनेशन देखील पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचा आभार. या इथे सन्मान रोशन आंग्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तलोजा विभाग प्रमुख आहेत आणि ब्रह्मराजे आमचे तलोजाचे अप्रतिम क्रिकेटर. याचबरोबर आमचे सन्माननीय प्रमोद शेठ पाटील रोहंजन उद्योजक यांना विनंती करेन की प्रमोद शेठ यावं. तसेच आमचे नुरा पटेल यांना विनंती करेन. तर आमचे जावई नितीन पाटील पापडीचा पाडा यांच्या वतीने तब्बल 5,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी सुपूर्द केला आहे. त्याबद्दल त्यांचा आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. प्रमोद शेठ पाटील आणि नुरा पटेल यांचा सन्मान इथे होतोय. प्रमोद शेठ पाटील उद्योजक आणि आमचे माजी क्रिकेटर नुरा पटेल. थोड्याच वेळामध्ये इथे रॉयल एंट्री आपल्याला थोडी पाहायला मिळेल. प्रेमभाई पाटील वाकलन यांचं इथे थोड्याच वेळामध्ये आगमन आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर सन्माननीय आमचे पडगे गावचे आदर्श व्यक्तिमत्व उद्योजक राजकीय क्षेत्रातील खूप मोठं नाव सन्माननीय आमचे योगेश शेठ भोईर, त्याचबरोबर मनोज शेठ मस्कर कोपरोली, दिलीप शेठ भोईर आणि सुधीर पाटील या व्यक्तिमत्वांचा आम्ही इथे सन्मान करतोय. दिलीप शेठ उद्या येतील, परंतु या व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून योगेश शेठ भोईर, दिलीप शेठ भोईर, मनोज शेठ मस्कर, सुधीर पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 15,000 रुपयाचा डोनेशन या स्पर्धेसाठी पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल मी स्वर्गीय जीवा भोईर RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषकाच्या वतीने आभार व्यक्त करतो. आमचे मॅनेजमेंट कमिटी नक्कीच पाहतोय आपण ज्यांच्या माध्यमातून हा सन्मान तर योगेश शेठ भोईर, मनोज शेठ मस्कर, सुधीर पाटील यांचा हा सन्मान इथे होतोय. यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 15,000 रुपयाचा डोनेशन सुपूर्द केला आहे. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार. आमचे रविदादा पाटील रोहंजन, ओके ठीक आहे. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचा योग्य सन्मान बोलूया आपण पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्समध्ये. रोशन पाटील यांचा आवाज. थँक्यू सो मच संदीप पाटील सर. अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध एक चांगल्या रीतीने आपल्याला घडताना पाहायला मिळतं. नुकताच अनेक पाहुण्यांचा पाहुणचार इथे आपण संपन्न होताना पाहिला. सन्माननीय योगीजी भोईर, दिलीपजी भोईर, सुधीर पाटील आणि त्यानंतर आमचे मामाश्री मनोज मस्कर आर्य एंटरप्राइजेस कोपरोली, आपले मनपूर्वक स्वागत. अगदी 5व्या षटकादरम्यान बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय पाटील या गोलंदाजाचा इथे वापर केलाय. हे षटक दोन संघांसाठी इम्पॉर्टंट आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवरती. अति वेगानं धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओहो, प्रहार गेला. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करताना पाहिलं जिनीत पवार. चेंडूवरती झडप घालेल तत्वर अगदी धावा पुढे वेगानं मार्गस्थ होत आहेत. अगदी पहिल्या 2 चेंडूंमध्ये अटके पार आपण मोठे फटके पाहिले आणि त्यानंतर पाठोपाठचे 2 चेंडू पाहिले तर अगदी दुहेरी धावा येताना पाहायला मिळतात. 5 गडी बाद 51 धावा. शेट्टो 11 तळोजा विरोधात अंश 11 कोबरा. एक टॉपर लढत आहे. नुकताच अनेक पाहुण्यांचा पाहुणचार संपन्न झाल्यानंतर तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जातं आणि या पहिल्या पूर्वार्धातील 2 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. 5वा बॉल. अगदी बलवान फटका खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त आहे. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धावा होतील का? सहज गतीने 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. एक चांगली फटकेबाजी तळोजे संघाच्या माध्यमातून अवगत केली जाते. पहिल्या 3 षटकांदरम्यान अगदी 29 धावा पाहिल्या. अलीकडच्या यश कुलीच्या षटकामध्ये 8 धावा पाहिल्या
आणि षट्टू 11 तळोजा आता पुढे वेगानं मार्ग सोडते. एकूण धावा 53 लागतायत. अगदी या पहिल्या पूर्वार्धातील अंतिम चेंडूकडे प्रस्थान केले जाईल. 153 चौकार राहिले या अखंड स्पर्धेमध्ये. उद्या या स्पर्धेचा सांगता सोहळा आपल्याला आजमवताना पाहायला मिळेल आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये धावपटलावधी धावा बनताना पाहायला मिळतात. षट्टू 11 तळोजा संघाची धावसंख्या 5 गडी बाद. एकूण धावा 54 जिंकण्यासाठी 55 धावसंख्येची आवश्यकता आहे. 80-11 कोपराला. ओवे संघाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल. गौरी स्पोर्ट्स आई गावदेवी नेवाली. दोन्ही संघनायक त्वरित आपण टॉससाठी टॉस बॉक्सकडे प्रस्थान करायचंय. कुठल्या प्रकारे विलंब न दवडता तात्काळ टॉस होणं हे खूप गरजेचं आहे आणि हे पाहता अगदी आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये प्रस्थान करा. हॅलो. तर आमचे जावई नितीन पाटील, रोशन आंग्रे, ब्रह्मराजे आणि आमची जीवाचे मोठे पप्पा प्रवीण भोईर इथून प्रस्थान करतात. थोड्याच वेळामध्ये इथे ज्यांचं आगमन होईल या व्यासपीठावरती आपण पाहतोय, ज्यांचं रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते या मैदानामध्ये. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ज्यांच्या गाड्यांचा ताफा मैदानामध्ये प्रस्थान करतोय. सन्माननीय प्रेमभाई पाटील यांचं इथे आगमन होतं आहे आणि त्यांच्या समवेत तानाजी सुर्वे, नितीन भोईर ओवे आणि नितीन भोईर दहिसर या व्यक्तिमत्वांचं इथे आगमन होतं आहे. तर नक्कीच मी त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय या व्यासपीठावरती. चला, गौरी स्पोर्ट नेवाली टीम कॅप्टन आपण यायचं आहे. ओवे टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत. गावदेवी नेवाली. तर करण गायकर आमचे इथे, आमचे फुलाजी शेठ ठाकूर, गुरुशेठ ठाकूर, परेश सर्वेश त्यांचे कट्टर समर्थक रोशन आणि प्रशांत इथून प्रस्थान करतोय. करण धन्यवाद. आणि अक्षय भोईर, तर धन्यवाद करण. तर आमचे प्रमोद शेठ पाटील यांच्या वतीने तब्बल या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केलाय, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. आणि ज्यांची तर आपण ज्यांचं इथे आगमन पाहतो या व्यासपीठावरती, ते सन्माननीय ज्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते ते प्रेमभाई पाटील यांचं इथे आगमन होतंय. पूर्ण ताफा आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर आर्यम SK YCC सिद्धी प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडल मुरबी आयोजित स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर स्मृती चषकामध्ये ज्यांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती, ज्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळते ते सन्माननीय प्रेमभाई पाटील, त्याचबरोबर तानाजी सुर्वे, आदरणीय नितीन भोईर ओवे, नितीन भोईर दहिसर आणि आलेले सर्व आमचे प्रेमभाई यांचे समर्थक सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. कारण या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते खऱ्या अर्थाने मोंटी पाटील, त्याचबरोबर दिनेश ठाकूर विकी, रोशन, तसेच आमचे नक्कीच परेश सर्वेश,
एक अतिशय जबरदस्त स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये सन्माननीय प्रेमभाई पाटील यांचं इथे आगमन होतंय. पहिल्या रात्रीपासून आम्ही त्यांची प्रतीक्षा करत होतो, परंतु काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाही आहे. परंतु आत्ता मात्र नक्कीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांना पाहतोय, त्यांची उपस्थिती इथे पाहायला मिळते आहे. तर नक्कीच प्रेमभाई यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. तर नक्कीच सामना सुरू होतोय. आपण गाड्यांचा ताफा थोडा नक्कीच साईडला घेणार आहोत. तर भाई वेलकम, स्वागत आहे आपलं. यानंतर टॉस इथे केला जाईल. सामना सुरू आहे. सेटो 11 तलोजा वर्सेस DCC कोपरा. या दोन संघांमधली आजची ही लढत आहे. सामन्याला सुरुवात होते. तर नक्कीच आपण इथे टॉस करणार आहोत. भाईंना विनंती करेन की नेक्स्ट सामन्याचा टॉस इथे आपण करतोय. तर मी आपल्याला विनंती करेन की आपण यावं. प्रेमभाई पाटील यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करतोय. गावदेवी क्रिकेट संघ नेवाली वर्सेस स्टार 9191 स्टार ओवे या दोन संघांमधली पुढची लढत. तर भाईंना विनंती करेन की यावं आपण. प्रेमभाई पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्ते इथे पुढील सामन्याचा टॉस करायचा आहे. चला, कोपऱ्याचे सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. ओके, आपण टॉसकडे वळणार आहोत. मी भाईंना विनंती करेन की भाई या. प्रेमभाई पाटील यांच्या शुभास्ते आपण इथे टॉस करतोय. गावदेवी नेवाली वर्सेस 9191 स्टार ओवे या दोन संघांमध्ये होणारा पुढचा सामना आणि त्या सामन्याचा टॉस प्रेमभाई पाटील यांच्या शुभास्ते केला जातोय. त्याचबरोबर आमचे तानाजी सुर्वे, नितीन भोईर ओवे, नितीन भोईर दहिसर. यस, टॉस जिंकलाय निकेश मात्रे. यस, फिल्डिंग घेतली. तर मी प्रेमभाईंना विनंती करेन की आपण अस्वस्थ व्हायचं आहे. खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढून आज ते इथे उपस्थित झालेले आहेत. आणि याचबरोबर ज्यांचं इथे आगमन होतंय, रायगड जिल्हा क्रिकेट समालोचक असोसिएशनचे आमचे सल्लागार सन्माननीय शिवसेनेचे दमदार व्यक्तिमत्व आदरणीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेब इथे उपस्थित होतात. आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा समालोचक असोसिएशनचे संस्थापक हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय रविशेठ भोईर साहेब दहिसर यांचं इथे आगमन होतं या व्यासपीठावरती. नक्कीच मी विनंती करेन की आपण स्थानपन्न व्हायचं आहे. वेळात वेळ काढून इथे ही सर्व मंडळी आज उपस्थित राहिलेली आहे, त्याबद्दल त्यांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर साहेब, त्याचबरोबर रविशेठ भोईर साहेब ते उपस्थित झालेले आहेत. तर आमचे प्रेमभाई पाटील यांच्या वतीने कॉमेडी डिपार्टमेंटसाठी तब्बल 1500 रुपयाचा नक्कीच बक्षीस आला आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. सामना इथे सुरू आहे. एका बाजूला DCC कोपरा वर्सेस दुसऱ्या बाजूला आपल्याला शेट्टू 11 तलोजा असा सामना पाहायला मिळते. थोड्याच वेळामध्ये आपण पाहुण्यांच्या सत्कार सोहळ्याकडे वळणार आहोत. तत्पूर्वी सामना सुरू होतोय. नक्कीच धन्यवाद संदीप सराडे. एकूणच जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं पाहुण्यांच्या येण्यानं जणू या संपूर्ण स्पर्धेला एक वेगळं सौंदर्य प्राप्त झालंय. आणि या स्पर्धेसाठी ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, सन्माननीय प्रेमभाई पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजक कमिटीच्या वतीने त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. पूर्ण गाड्यांचा ताफा, रॉयल एंट्री आज त्यांची या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे. कारण खऱ्या अर्थाने मुरबीवरती असलेलं प्रेम नावातच प्रेम आहे आणि प्रेमभाई आज इथे उपस्थित झालेत, त्याबद्दल त्यांचा आभार. बाबल्या म्हात्रे, खास नक्कीच मोंटी पाटील
त्यांच्या विनंतीला मान देऊन आज इथे उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं स्वागत. आमचे विश्वनाथ शेठ म्हसकर साहेब, रायगड समालोचक असोसिएशन सल्लागार, जे त्याचबरोबर हिमांशू एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रविशेठ भोईर कोलवाडी यांचं देखील इथे आगमन झालं. हार्दिक हार्दिक स्वागत. वली आपण मॅचकडे. तर नक्कीच या ठिकाणी उल्लेख आपण केला की जितकं मोठं व्यक्तिमत्व तितकी मोठी रॉयल एंट्री आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. आणि एकूणच जर पाहिलं ना तर तमाम जनतेनं त्यांच्यावरती केलेलं प्रेम आणि त्यांच्या कार्याची ही पोचपावती आहे की आज इतक्या मोठ्या संख्येनं त्यांच्या समवेत आपल्याला मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतात. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एकूणच जर पाहिलं तर धावसंख्येचं लक्ष उभारलं गेलं. पहिल्या सत्रामध्ये 54-55 धावांचं लक्ष होतं आणि या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मात्र सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 80-11 कोपरा विरुद्ध शेटो 11 तलोजा या दोन संघादरम्यानची ही लढत मैदानाच्या आतमध्ये यावेळेला जोरकस प्रहार, हात खुले करण्याची संधी आणि फाईनच्या क्षेत्रातून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. पहिल्या चेंडूवरती मात्र हात खुले करण्याची संधी, दिशा भरकटली. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की दिशाचे भटके तो मानो दशाचे भटके. यावेळेला लेग स्टेक वरती पिच होणारा चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेत 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. दुर्गेश आहे स्ट्रायकिंग एंड, रोहित आहेत आणि रोहित समवेत जर आपण पाहिलं तर जिनीत ही दोन सलामीवीर फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एकूणच जर पाहिलं तर मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठावरती पाहायला मिळते आहे आणि जणू ही मानवंदना या व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवरांना. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतोय बिग हिट, षटकार. व्यक्तिमत्व मुख्य मंचावरती आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून गेली 8 दिवस ज्या व्यक्तिमत्वाची आपण सातत्यानं आतुरतेनं वाट पाहत होतो आणि असं व्यक्तिमत्व यावेळेला मात्र मुख्य मंचावरती. यस सर. रशीद चांदणे साहेब आमचे इथे उपस्थित होतात. चांदणे साहेबांना विनंती करेन की या आपण. रशीद चांदणे साहेब ओवे. तर यावेळेला मात्र पॅडलाईनवरचा चेंडू होता. मान्यवरांची सातत्यानं मांदियाळी आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि एकूणच जर पाहिलं तर मुरबीचं आयोजन म्हटलं ना तर मान्यवरांची मांदियाळी ही सातत्यानं आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. प्रत्येकाशी प्रेमानं आपुलकीनं वागणारं असे हे आमचे सर्वच आयोजक आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून सातत्यानं या मैदानावरती मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि या आयोजनाचं एकूणच जर पाहिलं ना तर महत्त्व काय असतं, पाहुण्यांचं आदरातिथ्य काय असतं आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा यथोचित मान आणि सन्मान काय असतो ना, हे जर पाहायचं असेल तर मात्र मुरबीच्या या आयोजनाचा आपण आवर्जून उल्लेख करूयात. कारण एकूणच जर पाहिलं तर नेहमीच आपण म्हणतो की मुख्य मंचावरती ज्या मान्यवरांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड चेंडू खेळलाय वाईड स्लॉंग ऑफ रिझन मधून. चेंडू मात्र जातोय सीमा या क्रीडा स्पर्धा खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर आमच्या विनंतीला मान देऊन आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आदरणीय प्रेमजी पाटील साहेबांना आपण या ठिकाणी नक्कीच मुख्य मंचावरती पाहू शकतो. आणि एकूणच जर पाहिलं ना तर क्रिकेटबद्दल असणारं त्यांचे जे प्रेम आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, एकूणच ते मात्र त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समोर जोडले जात आहेत. आणि इथे मात्र रडारमध्ये चेंडू सापडतोय आणि अक्षरशः त्या चेंडूला फेकून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. येतोय हाय अँड हँडसम षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जिनीतसाठी मात्र सुवर्ण संधी आहे. या चेंडूवरती जर का षटकार आला तर प्रेमभाई पाटील यांच्याकडे तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक. इथे मात्र पारितोषिकापेक्षाही महत्वाचं क्रिकेटबद्दलचं असणारं त्यांचं नॉलेज. कारण एकूणच जर पाहिलं तर सामन्यामध्ये सुरुवात दमदार होणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवली जाते आहे या दोनही आघाडीच्या फलंदाजांकडून. धावा धाव फलकावरती येत आहेत 21 धावा.
तर मात्र संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांसाठी सर्वाधिक महत्त्वाचं योगदान राहिलंय, कारण सूत्रसंचालकाच्या भूमिकेमध्ये तर आहेतच, परंतु नेहमीच त्यांच्या माध्यमातून नवीन समालोचकांना प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून संधी दिली जाते. आणि एकूणच पाहिलं तर रायगड क्रिकेट असोसिएशन समालोचक समितीचे ते अध्यक्ष आहेत, आणि एकूणच जर पाहिलं तर त्यांचं कार्य देखील क्रिकेट या क्षेत्रामध्ये खूप उल्लेखनीय राहिलं आहे. पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण आजच्या खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर प्रमुख अतिथींना पाहू शकता. एक अतिशय शांत, संयमी आणि अतिशय मीतबाती असं हे व्यक्तिमत्व आहे, परंतु कार्याचा जर त्यांचा आपण आढावा घेतला ना तर एकूणच प्रत्येकाला प्रभावित करणारं कार्य त्यांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. मग ते राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, शैक्षणिक क्षेत्र असो, आरोग्य क्षेत्रातील विविध प्रकारच्या माध्यमातून मात्र त्यांची आपल्याला नेहमीच जी का एकूणच जो या ठिकाणी सलग 2 चौकारांसाठी 1500, सलग 2 षटकारांसाठी 1500 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी फलंदाजांसाठी मात्र ही सुवर्ण संधी आहे. पहिल्या षटकामध्ये धावा 21 धावफलकावरती आल्या, आणि जणू एखाद्या फुग्यातून हवा काढून टाकावी ना तशी या सामन्याची हवा काढणाऱ्या त्या 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. दोनही आक्रमक शैलीचे फलंदाज रोहित कोळी आणि जिनीत पवार अक्षरशः गोलंदाजांवरती बरसताना पाहायला मिळाले. यावेळेला गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, थोडासा पिच झाल्यानंतर चेंडू जर पाहिला तर मात्र स्लो झाला. आउटफील्ड खरं तर फास्ट आहे, परंतु ज्या पद्धतीनं फटका एक्झिक्यूट केला होता, क्षेत्ररक्षकाला संधी मिळाली चेंडूच्या खाली येण्यासाठी, आणि त्याचा फायदा उचलत असताना मात्र 2 धावा धावफलकावरती आल्यात. धावांची जर एकूण गोळाबेरीज आपण पाहिली तर 24 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष्य 55 धावांचं, आणि प्रत्युत्तरादाखल मात्र तब्बल 24 धावा या धावफलकावरती. यावेळेला साइड आर्म ऍक्शन, कमालीचं टायमिंग आहे. यावेळेस मिडल ऑफ द बॅट चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी ह्यूज हिट. रोहितच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा षटकार, आणि रोहित जणू गोलंदाजाला सांगतोय की सावध जर का आपल्या टप्प्यामध्ये आला ना तर कार्यक्रम झाला म्हणून समजा. ज्या वेळेला त्याच्या रडार मध्ये चेंडू सापडलाय, या चेंडूवर जर का षटकार आला 1500 रुपयाचं पारितोषिक, परंतु इथे नाहीये, चौकार येणार. यस, मोठा फटका जरूर आलाय. धावा गरजेच्या आहेत 80-11 कोपरा संघासाठी, आणि त्या महत्वपूर्ण धावा धावफलकावर चौकार. चेंडूवरती चौकार आला तर आदरणीय प्रेमजी पाटील साहेब, प्रेमभाईंच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी पारितोषिक असेल 1500 रुपयांचं, परंतु रोहित अनस्टॉपेबल, रोहित मैदानाच्या आतमध्ये कमालीची फलंदाजी, लॉंगच्या डोक्यावरून येतोय. आणखीन एक फ्लॅट बॅटेड षटकार. खलनायक भूमिका गोलंदाजी करणाऱ्या शेट्टो 11 संघासाठी साकारताना रोहित, परंतु आपल्या संघासाठी मात्र हिरो ठरतोय. तब्बल 29 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात, आणि या चेंडूवर जर का षटकार आला, जरूर अपेक्षा होती यावेळेला अवांतर चेंडूचा इशारा होतोय. अक्षरशः गोलंदाजावरती बरसलाय. रोहितनं जणू आक्रमण करायचा इरादा बनवला होता. पहिल्या षटकामध्ये थोडासा शांत, थोडासा संयमी, परंतु अचानक त्यानं गेअर बदलले, आणि काय कमालीचा खेळ मैदानावरती साकारला. यावेळेला अलॉंग द कार्पेट चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय जरूर. आत्मविश्वास गमावला गेलाय, परंतु इथे मात्र पंचांकडे केल्या जाईल अपील. तिसऱ्या पंचांची घेतली जाईल मदत. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची होती, परंतु इथे विकेट आली आहे का याकडे मात्र जाऊयात आमच्या टेक्निकल टीमकडे. निर्णय सुपूर्द केलाय स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते. प्रथमतः जर आपण पाहिलं तर
रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली या दोनही खेळाडूंची, परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याच्या प्रयत्नात दुसरी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न या मैदानावरती केला गेला. आणि एकूणच आपण नेहमी म्हणतो ज्यावेळेला मान्यवर अतिथी हे मुख्य मंचावरती असतात त्यावेळेला आपण नेहमीच म्हणतो की या मुख्य मंचाला खऱ्या अर्थानं शोभा आली आहे. आणि एकूणच जर पाहिलं तर आमच्या संपूर्ण आयोजकांमध्ये जो उत्साह आपण पाहतोय ना, या मान्यवरांच्या केवळ आणि केवळ उपस्थितीमुळं हा उत्साह आमच्या सर्वच आयोजकांमध्ये पाहायला मिळतोय. एकूणच हा जो तामझाम आपण पाहिला, एकूणच ही स्पर्धा गेली 8 रजनीमध्ये आपण पाहिली, आजची 8व्या रजनीमध्ये ही स्पर्धा प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि जी मेहनत घेतली होती, आज आमच्या विनंतीला मान देऊन मान्यवरांची उपस्थिती, अर्थातच प्रेमबाई पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळाली. आणि त्यांच्या येण्यानं जणू या व्यासपीठाला एक वेगळं सौंदर्य या स्पर्धेच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालं. 41 धावा धावफलकावरती आल्यात, अजूनही 14 धावांची गरज आहे. शेट्टू 11 तलोजा संघ फाईट बॅक करू शकतो. चर्चा मैदानाच्या आतमध्ये होती आहे, खेळाडूंमध्ये ही चर्चा, सल्ला मसलत, विचार विनिमय सर्व काही मैदानाच्या आतमध्ये घडत आहे. आणि नजरेनं या ठिकाणी रोखल्या गेल्या आहेत. खरं तर रोहित आहेत डेंजर एंडकडे, 7 चेंडूंमध्ये 39 धावा त्यांच्या या इनिंगमध्ये त्यांना साकारल्या आहेत. इथून मात्र किती धावा धावफलकावरती असतील, टेक्निकल टीमचा सपोर्ट घेतला जातोय, बेस्ट पॉसिबल अँगल तपासण्याचा प्रयत्न इथे होतोय. सर्वच्या सर्व दिग्गज मंडळी त्या स्क्रीनवरती नजरा रोखून आहेत, काय घडणार मैदानाच्या आतमध्ये. आणि या करताची आणि यस पंचांचा निर्णय आलाय, फलंदाजाला मात्र परतावं लागेल. बॅट्समन इज आउट, पहिला फलंदाज या ठिकाणी बाद. विकेट, मच निडेड विकेट. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की फलंदाज तुम्हाला सामने जिंकावून देतात, परंतु गोलंदाज तुम्हाला शृंखला जिंकावून देतात. एखादी टुर्नामेंट जर तुम्हाला जिंकायची असेल, एखादा सामना जिंकायचा असेल, होय तुम्ही फलंदाजांवरती रिलाय करू शकता, परंतु जर का तुम्हाला प्रतियोगिता जिंकायची असेल, तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल, तर त्याकरता तुमची गोलंदाजी ही धारदार होणं गरजेचं आहे. इतिहास सांगतोय की या ठिकाणी गोलंदाजांचं कमबॅक ज्या वेळेला झालंय ना, त्यावेळेला गोलंदाजानं मात्र दमदार पुनरागमन केलंय. मागील सामन्यामध्ये आपण निर्धाव षटक फेकणारा गोलंदाज साहिलला पाहिलं, ज्याच्या गोलंदाजीच्या बळावरती मात्र सामना त्यानं आपल्या संघाच्या बाजूने झुकवला. होय, साहिलनं फलंदाजीमध्ये 26 धावा जरूर केल्या, परंतु त्याच्या माध्यमातून आलेलं निर्धाव षटक या ठिकाणी शेट्टो 11 संघासाठी असा कोणता गोलंदाज येईल का जो या ठिकाणी निर्धाव षटक फेकत या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण करेल. तर या ठिकाणी जिनेससाठी मात्र स्पेशल प्राइज आपण पाहतोय, 2 चौकार 2 षटकारांसाठी तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक सन्माननीय प्रेमबाई पाटील साहेब यांच्या माध्यमातून. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निशांत ठाकूर यांच्यासाठी मात्र सलग 2 चौकाराला 1500 रुपये आणि 2 षटकारांसाठी 1500 रुपयांचा पारितोषिक सन्माननीय प्रेमबाई पाटील यांच्या माध्यमातून. तर या ठिकाणी आपण पाहतोय एकूणच धावफलकावरती धावांचा जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आलेल्या 21 धावा, कुठेतरी दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. 11 कोपरा संघाची 2 षटकांचा खेळ संपलाय. 21च्या सरासरीनं 42 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 18 चेंडू अजूनही शिल्लक, गरज असेल ती विजयासाठी तब्बल 13 धावांची. खेळाचा भाग आहे, परंतु रणनीतीच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेला तुमच्या विरुद्ध कट रचले जातात ना, त्यावेळेला समजा की तुम्ही या सामन्यामध्ये अग्रस्थानावरती आहात. अगदी तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे 11 कोपरा हा संघ ड्रायव्हिंग सीट वरती आहे आणि या संघाला नामोहरम करण्यासाठी शेट्टो 11 संघाकडून रणनीती नाही तर मैदानाच्या आतमध्ये कट रचले जात आहेत. आणि हे कट तुमच्या विरुद्ध ज्यावेळेला रचले जातात ना, त्यावेळेला समजा की तुमचा संघ हा नक्की त्या स्पर्धेमध्ये अग्रस्थानावरती आहे. येणारे 18 चेंडू, 13 धावांची गरज. यावेळेला हात खुले करण्याची संधी, क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची राहिली आहे. नवीन गोलंदाज
उबेदुल्ला या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्कवरती युवा गोलंदाजाच्या खांद्यांवरती मात्र ही जबाबदारी दिली आहे. 18 चेंडू 13 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्याच इक्वेशन बदलत आहे. अजूनही येणारे 17 चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. क्रिकेट मध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. यावेळेला आखो टप्प्याचा चेंडू होता परंतु शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. बॅट इज अ लीडिंग एज. विकेट नंबर 2. दुसरी विकेट या ठिकाणी गमावली जाते आहे. फलंदाज बॅक टू द मच निडेड विकेट. कारण सामन्यामध्ये मी सुरुवातीला देखील म्हटलं की सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल पहिल्या 2 षटकांमध्ये 21च्या सरासरीने जर तुम्ही धावा खर्च केल्या असतील तर सामन्यामध्ये पुनरागमन करण्याचा एकमात्र पर्याय म्हणजे विकेट्स. प्रतिस्पर्धी संघावरती आघात करायचा असेल तर मात्र तुम्हाला रेग्युलर इंटरव्हलला विकेट्स येणं गरजेचं आहे आणि ती विकेट मात्र या ठिकाणी आली आहे. शिरकाव करण्याचा प्रयत्न अबिदुल्ला युवा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. थोडीशी बॉडी लँग्वेज जर पाहिली 38 सर्कलच्या आतमधील खेळाडूंची इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 16 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची गरज असेल. 16 बॉल्स 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. या ठिकाणी आपल्याकडे असणारा अनुभवाची शिदोरी या ठिकाणी पणाला लावत असताना विकेट किपरच्या माध्यमातून आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना केली जाते आहे. क्षेत्ररक्षणाचा केंद्रबिंदू संबोधला जातो यष्टीरक्षकाला. एकूणच जर पाहिलं तर यष्टीरक्षकाची जागा ही सर्वाधिक महत्त्वाची असते कारण हे असं एक क्षेत्र असतं की जिथून तुम्हाला संपूर्ण मैदानाचा अचूक अंदाज बांधता येतो. थर्ड मॅन खुलं केलंय या ठिकाणी. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे त्यामुळे कदाचित फाईनच्या क्षेत्रामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक येतोय. इट्स अ वाईड बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा. दिशा भरकटला जातोय. गोलंदाज वेग आहे. गोलंदाज अभितचा जर आपण विचार केला तर त्याच्या गोलंदाजीमध्ये वेद आहे परंतु वेगाबरोबर अचूकता देखील असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच तर आपण म्हणतो ना की वेग आणि वेगाबरोबर अचूकता ही तुमच्या कार्याला किंवा गोलंदाजीला आणखीनच धारदार बनवते. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एवन जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. प्रेमभाई पाटील तर एक दिग्गज व्यक्तिमत्व जरूर आहेत आणि नितीनजी भोईर एवन जोडी म्हणून जरूर संबोधलं जातं. दोस्तीच्या दुनियेतील हे दोनही राजा व्यक्तिमत्व यावेळेस मात्र मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात. येस सर. पाहतोय सामना देखील अतिशय रंगतदार स्थितीमध्ये. तलोजा आणि खऱ्या अर्थाने पहिल्या दिवशी जकी ज्यांचं आगमन आपण पाहिलं मुबीन शेठ पटेल, नचू शेठ पटेल यांच्या माध्यमातून देखील उद्घाटन सोहळ्यामध्ये ते देखील सामील होते आणि नचू शेठ पटेल यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 25,000 रुपयाचा डोनेशन देखील पुरस्कृत केला आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. या स्पर्धेमध्ये बऱ्याच दानशूर व्यक्तींनी या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान दिलं आहे. सर्वांचं स्वागत व्यासपीठावरती आपण पाहतोय. सन्माननीय प्रेमभाई पाटील आज ज्यांची रॉयल एंट्री आपण पाहिली त्यांचा पूर्ण ताफा आपण पाहतोय आणि नक्कीच या स्पर्धेला त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांच्या माध्यमातून देखील इथे 25,000 रुपयाचा डोनेशन पुरस्कृत केला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर साहेब, रवींद्र शेठ भोईर, बरेच मान्यवर मंडळी, सर्वांचं स्वागत. यस सर. तर या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळाचा मानस. आणखीन एक विकेट येते. लगातार विकेट्स या ठिकाणी गमावल्या जात आहेत आणि ज्या संघानं सुरुवात दमदार केली होती पहिल्या 2 षटकांमध्ये 42 धावा आल्या होत्या. अवघ्या 13 धावांची गरज असताना मात्र आणखीन एक विकेट इथे गमावला जातोय. हे देखील आहे स्वागत आहे आपलं देखील. आणि जाबीर पटेल याचा मुलगा आहे आणि विकेट हॅट्रिक देखील प्राप्त केली आहे. क्या बात आहे. नच्चू पटेल यांचा देखील मुलगा यामध्ये खेळतोय. तर अजूनही येणारे 14 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पहा बेदुल्ला मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी करतोय. 3 विकेट्स लगातार. खरं तर नवीन नियमावली अंतर्गत मध्ये जर का एखादा अवांतर चेंडू आला तर ती विकेट हॅट्रिक ग्राह्य धरली जात नाही नवीन नियमावली अंतर्गत. परंतु मागील 3 चेंडूंचा जर आपण विचार केला तर 3 चेंडूवरती 3 विकेट्स आल्यात. ही खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये उबेद गोलंदाजी मार्कवरती 4 चेंडू फेकलेत, 1 धाव या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अवांतरच्या स्वरूपामध्ये आली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि त्यानंतर 3 विकेट्स त्यानं या आपल्या षटकामध्ये
खरं तर एक युवा गोलंदाज आहे आणि युवा टॅलेंट किती महत्वाचं असतं संघामध्ये हे मात्र दर्शवलंय ते गोलंदाज उभेतनं. शेतू 11 तलोजा बनाम कोपरा या दोन संघादरम्यानची ही लढत. यावेळेला मात्र सन्मान दिलाय, सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढलाय आणि हे क्रिकेटमध्ये होणं गरजेचं आहे. दॅट इज व्हॉट कॉल्ड अ सेन्सेबल क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये हे कुठेतरी मिसिंग आपल्याला पाहायला मिळालं होतं. जशी रोहितची रनआउटची विकेट पडली ना, तिथून मात्र येणारा प्रत्येक फलंदाजानं एक चूक प्रखर्षानं मैदानाच्या आतमध्ये केली की लक्ष गाठायचं होतं. 55 धावांचं 42 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र मोठ्या फटक्याची गरज होती का? सिंगल डबल्स हा क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाचा पाया आहे, महत्वाचा घटक आहे. पुन्हा एकदा चूक होती आहे, परंतु यावेळेला टायमिंग परफेक्ट आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे. हा षटकार रोखता येणं गरजेचं होतं. प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर होती. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता. फ्लॅट बॅटेड फटका पाहायला मिळाला. 4 विकेट्स गमावल्या होत्या आणि जर का ही विकेट खात्यामध्ये जमा झाली असती ना उभेच्या गोलंदाजीवरती तर मात्र या सामन्यामध्ये, परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नसतं, अस्तित्व नसतं. षटकार आला अगदी निर्णायक क्षणाला फलंदाच्या बॅटमधून आलेल्या षटकारानं जणू सामना पूर्णपणे आवाक्यामध्ये आणला. इक्वेशनचा जर विचार केला तर 4 गडी बाद 52 ही धावा धावफलकावरती. अजूनही 3 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. 12 बॉल्स 3 रन्स रिक्वायर्स टू विन. अवघ्या 3 धावांची गरज आहे. सामना आवाक्यामध्ये आणलाय, परंतु धैर्यानं आणि संयमानं खेळ करत असताना या ठिकाणी धीमा गतीचा चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्ररक्षक येत आहेत. 5 षटकार आला नसता तर सामन्यामध्ये काहीच वेगळं चित्र हे जरूर पाहायला मिळालं असतं. नक्कीच, कारण पाहतोय ज्याच्या नावाने हा संघ आहे शेट्टू 11. कारण या टेनिस क्रिकेटमध्ये आता सध्याच्या घडीला शेट्टू 11 हा खूप मोठा नाव झालाय, एक ब्रँडच तयार झालाय आणि स्वतः आता तो शेट्टू गोलंदाजीला आलाय आणि पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आणि कोणतीही कुठेही कमी असू द्या तिथे शेट्टू येणार 100%. फक्त फोन कॉल करा, जिथे कमी तिथे आम्ही, कारण खेळाची आवडच तेवढी आहे. नक्कीच या ठिकाणी शेट्टू 11 संघाचा जर आपण विचार केला, मगाशी रोशन यांनी देखील सांगितलं की यावर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये कामगिरी खूप चमकदार राहिलेली आहे या संघाची आणि खास करून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये रजनी क्रिकेटमध्ये या संघाच्या बऱ्याचशा एंट्रीज आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि या वर्षातील त्यांची जी कामगिरी आहे ना ती समाधानकारक राहिली आहे. परंतु या सामन्यापुरता जर आपण विचार केला संदीप सर तर थोडासा हा संघ आपल्याला बॅकफुटला पाहायला मिळतो. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये नथिंग इज इम्पॉसिबल. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न, डाऊन द विकेट, डाऊन द ग्राउंड हा चेंडू खेळला. अलॉंग द कार्पेट सिंगल मात्र धावफलकावरती आली आहे. थोडंसं उशिरा का होईना, परंतु कोपरे संघानं आता सिंगलचं महत्त्व या ठिकाणी ओळखलंय. एकूणच जर पाहिलं तर थोडासा आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाले, ज्यांनी आपली विकेट गमावली. खरं तर 5 विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्यात 55 धावांचा पाठलाग करताना आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून होती आहे चूक. चेंडू जातोय सीमा रेषेच्या पलीकडे, येतोय हा विजयी चौकार. धन्यवाद. तर आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय सन्माननीय ज्यांची रॉयल एंट्री आपण इथे पाहिली ते सन्माननीय प्रेमभाई पाटील यांच्या सत्कार सोहळ्याकडे आपण वळतोय. तर नक्कीच मी विनंती करेन सन्माननीय प्रेमभाई पाटील यांना, त्याचबरोबर विश्वनाथ शेठ मस्कर साहेब, रविशेठ भोईर, तानाजी सुर्वे साहेब, नितीन भोईर ओवे, नितीन भोईर दहिसर, उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करेन की यावं आपण. प्रेमभाई या, विश्वनाथ शेठ या, रविशेठ. तर नक्कीच आपण पाहतोय